वाढावा आणि कशा पद्धतीचं? मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं की काही लोक जे आहेत वादावादी करण्यामध्ये काही ठराविक लोकांना इंटरेस्ट आहे मीडियाचा सुद्धा की वाद वाढावा आणि बिलकुल जाता कामा नये. आणि त्याचं सगळं मी त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं. जाऊन पहा सकाळ संध्याकाळ काय परिस्थिती आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये म्हणजे पावसाळी गटारामध्ये आपल्या मलमूत्राची गटारं जोडली आणि ती सगळी त्या नदीमध्ये येतात. आणि अनेक वेळा सांगितलं की आपण पाप करतो, पाप लवकर निस्तरलं पाहिजे. त्यावर एवढे पैसे खर्च करणारच आहात तुम्ही, तर तिकडे सुवेची गटार लाईन वेगळी टाका आणि ते गटार शहराच्या बाहेर काढून तिथे त्याच्यावर काही प्रक्रिया करायची करा. पण तिथल्या तिथे जे प्रक्रिया करणं आणि परत ते एसटीपी वगैरे कोणी चालू करत नाही, फक्त पैसे घेत असतात म्युन्सिपाल्टीकडून आणि घाण सगळे जे आहेत रात्रंदिवस सोडत असतात त्या नदीमध्ये. टनावारी घाण सोडतात मलमूत्र. आणि त्याच्याबद्दल तर मी फारच त्याच्यावर मी लक्ष देतोय. मी अनेक वेळा विधानसभेत आणि मंत्रालयात सुद्धा बोललेलो आणि हे करताना जे आहे सगळं आता वाहतुकीचे नियम आहेत. काही पोलीस स्टेशन काही वाढवायचे आहेत, काही त्यांना आणखी काही रस्ते पण त्यांना पाहिजे. बाहेरून पोलीस येतील, त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे कुठे होणार आहे, त्यांच्या जेवण खाण्याची कुठे व्यवस्था होणार आहे, त्यांना शिक्षण थोडंसं दिलं पाहिजे. आता अनेक गोष्टी AI आलेल्या आहे, त्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल. CCTVसाठी मोठ्या प्रमाणावर ते खर्च करतात. नंतर गर्दीचं व्यवस्थापन करणारे त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. तर मग तो एक पॉईंट आहे, तुम्ही सांगायला पाहिजे. महानगरपालिकेला वॉर्डनची जे आहेत आपण मंजुरी दिलेली आहे, ते वॉर्डन ह्या पोलिसांबरोबर ताबडतोब द्या. आणि जिथे जिथे जे आहे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत, मग तो मुंबई नाका असेल, नाही तर द्वारका असेल किंवा आतमध्ये असेल, तिथे जेवढे पोलीस तेवढे तुमचे वॉर्डन सुद्धा उभे राहिले पाहिजे. म्हणजे तर पोलीस कमी आहे ते मान्य करायलाच पाहिजे आपल्याला. आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही माझ्या सुद्धा सांगितलं, कमिशनरला सुद्धा सांगितलं. एक तर मुंबईहून मी त्यांना विनंती करतो ते पोलीस येतील, नाही तर तुमची टीम तिकडे पाठवा. परंतु जे ट्रॅफिक कंट्रोल करणं हा एक अभ्यास आहे. पसरीच्या नावाचे आमचे जे DG होते, मुंबई पोलीस कमिशनर सुद्धा होते नंतर अगोदर, नंतर राज्याचे DG झाले, त्यांनी PhD घेतलेली आहे फक्त याच्यावर. एवढा मोठा विषय आहे तो, असं काही नाही. तो करत असता किंवा आणखी जे काय करत असताना हे जे हेरिटेज आहे आपलं, ते कुठे डिस्टर्ब होऊ देऊ नका. आणि सौंदर्य जे आहे कुठे बाधित होणार नाही याची सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. कामाचं काटेकोर नियोजन करा. या 2 महिने जे आहेत त्याच्यामध्ये तुमचे पेपर्स वर्क सगळं तयार झालं पाहिजे, एजन्सीज फिक्स झाल्या पाहिजे. आणि फेअर सीझन ज्याला आपण म्हणतो तो ऑक्टोबर नंतर सुरू होतो. पावसाळा कमी झाल्यानंतर, बंद झाल्यानंतर ताबडतोब कामाला सुरू तुमचा मागचा अनुभव बघता तुम्ही अशी कुठली कामं काही नव्याने सुचवली आणि जी कामं जी अनावश्यक वाटत होती ती सध्या थांबायला सांगितली, असं काही झालंय? असं आहे की मी काही जास्त काही सांगितलेलं नाही. मी फक्त तुम्हाला रिंग रोडच्या संदर्भात होतं ती माहिती घेतली. मग ते सांगितलं हे रिंग रोड मिसिंग लिंक्स आहेत त्या पूर्ण करणार, मोठ्या करणार, दोन्ही रिंग रोड व्यवस्थित करणार. गोदावरीचं घाण पाणी आहे ते बंद करण्यासाठी जे आहे ते ते काही पावलं उचलत आहेत. घाट रुंद करायला पाहिजे, त्याच्याबद्दल चर्चा झाली. साधूग्राम हे भाड्याने घ्यायचं का विकतच घेऊन टाकायचं, त्याचं आता गणित मांडा, खर्चाचं काय होतं. काही कामं जी आहेत अशी आहेत की हे जरा पाऊस कमी झाल्यानंतर सुरू होणार. आणि काही कामं जी आहेत पेपर वर्क असेल, अधिकृत करणे जागा, आराखडे तयार करणं, पैशाची सोय करणं, एक एजन्सी फिक्स करणं, हेच तुम्ही सांगितलं की ताबडतोब संपवा आणि कामाला सुरुवात करा. आणि एकदाही पेपरवर्क संपलं तर मग ते कामाला झटपट सगळं डिझाईन्स वगैरे तयार असतील तर पाऊस संपल्यानंतर ताबडतोब ती कामं जोरात सुरू होऊ शकतात, आटोक्यात येऊ शकतात. पण पुरेसं रेंगाळत राहिलं, टेंडरच काढलं, इन्फ्रास्ट्रक्चर गेलं, मग गेलं कामात. म्हणून त्यांना आत्ताच काय ते करा, फायनल डिसिजन. अरे बाबा, प्रयागराजची पुन्हा आपण इथे मागे पण गेलोय का कामांमध्ये, विकास कामांमध्ये? कारण गेल्या वर्ष 3 वर्षामध्ये 100च्या वर बैठका झालेल्या आहेत संदर्भातल्या, पण विकास कामं असं आहे की मला काय माहिती नव्हतं. मी पण तुमच्यासारखा अनभिज्ञ
पण आज माहिती घेतली. ठीक आहे, त्यांचं बरंचसं पेपर वर्क जे आहे ते झालेलं आहे. मंजुरी कुठून घ्यायची, काय करायचे, त्याच्या काही मंजुऱ्या यायच्या, त्या आल्या, काही यायच्या आहे. प्रयत्न सुरू आहे. मी त्यांना हेच सांगितलं की आता याचं काम जे आहे, पाऊस संपला की कामाला सुरुवात झालीच पाहिजे, तरच ते होईल, नाही तर होणार नाही. आणि जे होणार नाही ते काम घेऊ नका. आता मुंबई नाशिकचे लोक, मी सांगितलं अजिबात याच्या पुढे अंडरपासचं काम घ्यायचं नाही. काय होणार नाही, तुम्ही खोदून ठेवाल काय, आणि काम होणार नाही. करा तुम्ही, कुंभमेळा संपला ना, मग आणखीन काय अंडरपास करा, आणखीन काय करा. मग तोपर्यंत आता करून कसं काय चालेल. साहेब, कुठलं द्वारकेबद्दल बोलताय? द्वारकाचं पण हे मुंबई नाशिकच्या रस्त्यावर पण सुरू आहेत कामं. हो. तुम्ही आता गेलात ना तिथे, म्हणजे तिथे अंडरपास सुरू आहे, त्याच्या आजूबाजूला रस्ते प्रचंड खराब आहे. आणि मोठे मोठे ट्रक्स आहेत आपल्याकडे येणारे, 20-20 टायरचे. तीच गोष्ट की जी द्वारकाची पण आहे. द्वारकाची सकाळी मिटिंग झाली माझी माईच्या इंजिनियर्स बरोबर. त्याने सांगितलं की आम्ही हे काम त्याचं डिटेलिंग करतो, पण कुंभमेळ्यानंतरच काम सुरू करू, करा, हे त्यांना मी सांगितलं. कारण आता त्याला तर होऊच शकत नाही. साहेब, पण मग तोपर्यंत